नमस्कार मित्रांनो. आज काय सकाळपासूनच पाऊस चालू होता, त्याच्यामुळं काय पावसातच माल तोडून घेतला आपण. त्याच्यानंतर हे बघा ट्रॅक्टरमध्ये वाहतूक करणारी, कारण गाडी येत नाही आपल्या इकडं. ट्रॅक्टरमध्ये कॅरेट लोड केले, एक ट्रिप माल हाणली आहे, ही दुसरी ट्रिप चालू आहे. रस्त्याला एकदम डेंजर झालेले हे बघा. प्लॉट हे कोथिंबीरचा प्लॉट एकदम फेल गेलेला आहे भावामुळं. त्याच्यानंतर मग मस्त वेग बसलो आहे बघा. त्याच्यानंतर निघालो आपण आखाड्यासाठी, कारण की आखाड्यावर आपल्याला गाडी उभ केलेली आहे, कारण की तिथून आपल्याला गाडी लोड करायची. पावसात काय सगळंच भिजलेलं आहे बघा, काय सांगून फायदा नाही. त्याच्यानंतर हे बघा, पहिले माल तिथं भरलेले आणि आता हे माल त्याच्यामध्ये टाकायचे. ते भैयान ते टाकत होते, तेवढ्यात मी आंघोळ करून घेतली. आपल्याला निघायचं होतं आता करमाडसाठी. आंघोळ होऊन एकदम फ्रेश झालो, मस्तपैकी गाणे वगैरे ऐकत निघालो होतो आपण करमाडसाठी. हे बघा रस्ता तर खूप डेंजर आहे, त्याच्यामुळे दमा निघालो होतो. एकदम फ्रेश झाल्यानंतर काय मग जास्त व्हिडिओ नाही काढता, टाइमपास न करता आपण डायरेक्ट करमाडला गेलो, कारण की आपल्या जागेवरच 4 वाजले होते. आज आलो आपण करमाडमध्ये आल्यानंतर असं पहिलेच पहिली टीप आमच्या पुढेच बीड झाली. त्याच्यानंतर काय मग टेन्शनमध्ये होतं, आम्हाला जोडीदार कोण येतच नाही. मग 2-4 गाड्या आल्या, मग कशा तरी झाली बीट आमची. त्याच्यानंतर काय मग मस्तपैकी बदाम शेक प्यायला गेलो मी बाप्पा. त्याच्यानंतर मस्तपैकी बदाम शेक प्यायल्यानंतर मग बीट झाली तर काय मग आपला माल आज काय 33नच गेला, माल ओल्ला असल्यामुळं, कारण पावसातच माल तोडला होता आपण. मालाची क्वालिटी लय भारी होती, पण काय सांगून फायदा नाही की 33 रुपयानेच गेला आपला माल. त्याच्यानंतर काय मग आलो आपण DVRK ट्रेडिंगमध्ये, कंपनीनं आपला माल खरेदी केला होता. तर आल्याला काय इथं 2 घंटे टाईमपास झाला, कारण की 2 घंट्यापासून लाईटच नव्हती इथं. लाईट आल्यानंतर काय मग वरती आलो, तर मग बघितलं कसं ताळेमार राहतो. काय खूप गरमी होत होती, म्हणून काय शर्टच काढून असंच बसलो होतो. त्याच्यानंतर हे बघा माल असं साठून आता आपण किती माल साठीलं ना, तर शेवटी इथे येऊन ते माल साठीणारच, किती माल सुपर असू द्या. त्याच्यानंतर काय मग माझी गाडी लोड करून आपण आलो होतो इकडं पट्टी घ्यायसाठी. पट्टी म्हणजे काय, ते फक्त पावती लिहून देते, पैसे तर थोडा टाईम नंतर. मग काय रस्त्याला आलो, तर काय मग मस्तपैकी जेवण वगैरे केलं आहे. आज काय भालेगावचे पाहुणे ते होते, आम्ही 4 जण होतो आज. त्याच्यानंतर मस्त निघालो आपण घरासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, आपला किमती वेळ देण्यासाठी.